ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतर्याय श्री रंगनाथ गुरुराज नमो तुभ्यम। रंगनाथ महाराज की जय, गुरुवर्य साखरे महाराज की जय। मला फार बोलायचं नाही आहे, पण मला थोडा जो आनंद झालेला आहे तो आनंद मला व्यक्त करायचा आहे। हा जो गीता ज्ञान यज्ञ हा यावर्षीचा नवीन आहे असं नाही आहे, तर गुरुवर्य साखरे महाराजांनी 1988 साली आपल्या या नांदेड शहरामध्ये कला मंदिरमध्ये 2003 पर्यंत 15 वर्षापर्यंत उत्तम प्रकारानं गीता ज्ञान यज्ञ आणि त्यानंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा 3 वर्ष म्हणजे 2006 पर्यंत गुरुवर्य महाराजांनी आज 17-18 वर्षापर्यंत गीता ज्ञान यज्ञ या ठिकाणी केलाय, प्रतिपादन केलंय। आणि या गीता ज्ञान यज्ञाची जी सुरुवात आहे, मूळ जी सुरुवात आहे त्याची गुरुवर्य साखरे महाराजांची या ठिकाणी जी काही भक्त मंडळी आहे, किंबहुना गुरुवर्य महाराजांच्याही आधी ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे म्हणजे विनायक महाराज साखरे यांचेही काही या ठिकाणी भक्त होते आणि त्यांनी या ठिकाणी ज्ञानदानाचं काम केले। ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर त्यांनी ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे या ठिकाणी नांदेडला आणून त्यांचं ज्ञानाचं दान या ठिकाणी केले। आता आपण दानाबद्दल पुष्कळ ऐकलं आहे आणि आपल्या घराणं जे आहे ते ज्ञानदान परायणम साखरे वंश विख्यातम ज्ञानदान परायणम असं ज्ञानाचं दान या 4 पिढ्यापासून या ठिकाणी चालत आलेलं आहे। म्हणजे त्याचं साक्षीत्व मला नाही आहे, परंतु मी ऐकून आहे। आणि आमच्या या ठिकाणी श्रीमती सुभद्राबाई महाजन आणि म्हणजे दत्तोपंत महाजन आणि नारायण महाजन पुरुषोत्तम महाजन यांची आई आणि यांचे वडील हे दोघेही साधक आश्रमामध्ये राहून त्यांनी अभ्यास केला आणि त्यानंतर ते रोपटे इथं आणलं। आणि ब्रह्मीभूत रंगनाथ महाराजांनी दादांना या ठिकाणी अनेक वर्ष आणलेलं आहे। त्यानंतर गुरुजींनी या ठिकाणी अनेक वर्ष प्रवचन कीर्तन केली, किंबहुना या ठिकाणी मुक्तावारच्या घरी राहून दरवर्षी 1 महिनाभर या ठिकाणी पाठ सांगत होते, हे आपल्याला सुज्ञ माहीत आहे। आणि त्यामध्ये आपल्या सुभद्राबाई श्रीमती सुभद्राबाई त्यांनी दत्तोपंत महाजन आणि नारायण महाजन यांना या सेवेमध्ये साखरे घराण्याची सेवा करावी म्हणून आपल्या गुरुवर्य साखरे महाराजांना सांगितलं की यांच्याकडे हे तुम्ही काम करून घ्या। त्यामध्ये 1980 साली रंगनाथ महाराज स्मारक मंदिराची स्थापना झालेली आहे। आणि त्यानंतर 8 वर्षांनी ही कल्पना त्यांना आली। आळंदी पंढरपूरचं स्मारक झाल्यानंतर या कल्पना आली की आपल्याला इथे ज्ञानदानाचं काम करायचं आहे, म्हणून गीता ज्ञानयज्ञ केला पाहिजे। म्हणून गीता ज्ञानयज्ञाची सुरुवात झालेली तेव्हापासून आहे। आणि त्यामध्ये हे दोघं असो, आत्ता इथे साक्षीला म्हणून बरेच लोक आहेत। आपला हा जो श्याम आहे पुरुषोत्तमाचा तोही त्यामध्ये आहे, आणखी काही आहेत, काही वैकुंठवासी झालेले आहेत, पण त्यांनी प्रयत्न केला। पण गुरुवर्य महाराजांच्या अक्षरानंतर तब्येतीची तितकी व्यवस्था चांगली राहिली नाही आहे, म्हणून मध्ये जवळजवळ 2006 पासून ते आत्तापर्यंत म्हणजे 20 वर्ष हा बंद असलेला हा आता या ठिकाणी यावर्षी सुरू झालेला आहे। मध्यंतरी
गुरुवर्य महाराजांना मालकांना मी अनेक वेळा सांगितलं की आपल्याला गीता ज्ञान यज्ञाची इथे सुरुवात करायची आहे, करायची म्हणण्यामध्ये 4-5 वर्ष आमचे असे गेले. पण योगायोगाने यावर्षी हा योग आला आणि आपल्या या योगाला कारणीभूत आत्ता सांगितला योग म्हणजे संबंध, या संबंधाला कारणीभूत आपले ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर या स्मारक मंदिराच्या दिंडीचे जे 48 नंबरच्या दिंडीचे काही महापुरुष या ठिकाणी प्रयत्नशील झाले. त्यामध्ये मुख्यतः म्हणजे निखिल आहे, त्यांनी वेळोवेळेला आम्हाला माझं मार्गदर्शन घेतलं आहे आणि त्यांनी इथं पुढाकार घेऊन या सगळ्या आपल्या इथल्या दिंडीच्या ज्या लोकांना त्या लोकांना सांगून व देणगीदारांना सांगून प्रचार करून प्रसार करून गुरुवर्य साखरे महाराज यांची परंपरा, जे साखरे महाराज होते त्यांची परंपरा गीता ज्ञान यज्ञाच्या द्वारा या ठिकाणी आणखी सुरू करायची आहे असं सांगितल्यामुळे महाराजांनी मान्य केलं. आणि योग असं आपला भाग्य असं आहे, भगवंताच्या कृपेने किंवा आपल्या सगळ्या श्रोतृवृंदांच्या भाग्याने आज आपल्याला या ठिकाणी 3 दिवस 5 ज्ञानसत्र या ठिकाणी ऐकायला मिळालेत. आणि असं ज्ञान मिळत नाही हे सर्वांना मी काही त्याचं वर्णन करत नाही. आता तुम्ही ऐकलंच आहे, दाता तोची एकना जाणा, दानाचं वर्णन ऐकलंच आहे. यामध्ये दान कसं करावं काय करावं कळलेलं आहे. त्याप्रमाणे इथे नांदेडमध्ये अनेक प्रकाराने दान करणारे लोक आहेत. फक्त योग्य ठिकाणी दान जातं का नाही हे आपला आपण विचार करायचा आहे. तर आपल्या दानाबद्दल गुरुवर्य महाराजांनी किती निष्फळता ठेवलेली आहे तेही आपल्याला माहिती आहे. आणि या ठिकाणी जे आज मला आनंद होतो हे सांगण्यामध्ये की आमच्या ब्रह्मीभूत रंगनाथ महाराजांचं आणि गुरुवर्य साखरे महाराजांचं या ठिकाणी जे तिथे नसले तरी त्यांचं जे काही वर्णन आहे, त्यांचे जे विचार आहे आपल्यापर्यंत आणलेले आहे. त्याचं निमित्त या ठिकाणी आमले दिंडीचे जे चालक आहेत ते त्यांचा गुणगौरव केला पाहिजे. कोणी करायचा? आता वयानं जरा मी मोठा आहे, बाकी काही नाही आहे, मला माझं काही नाहीच आहे, फक्त गुणगौरव करावं शब्दानं म्हणून मी त्यांचा गुणगौरव करण्याकरता इथे उभा आहे. तत्पूर्वी या ठिकाणी मला आनंद होतो की ब्रह्मलीन साखरे महाराज हे जरी नसले आपल्यामध्ये तरी त्यांचे पुत्र त्यांच्या रूपाने या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आणि या ठिकाणी आपल्या या निखिलनं बरेचसे काही महाराजांचे आहे का नाही कार्याच्या बद्दल गौरव म्हणून लिहिलंय. बायोडोटा काय म्हणतात त्याला, मला काही इंग्रजी काय फार येत नाही, पण बरंचसे लिहिलंय. पीएचडी झाले, तू पीएचडी व्हायला का नाही होशील, कोणी होऊ शकेल, झालेले आहेत. हरिभक्तपर्यंत काय गल्लोगल्लीला हरिभक्तपर्यंत आहे ते होऊ शकते. संस्कृतचे पंडित आहे पुष्कळ होऊ शकतील. हे सगळे हे साधारण कारण आहे. पण एक असाधारण कारण असं आहे की गुरुवर्य साखरे महाराज त्यांची जी गादी आहे आपल्या भाषेत बोलायचं की ब्रह्मीभूत विनायक महाराज साखरे 150 वर्षापूर्वी जो साधक आश्रम आळंदीला इंद्रायणीच्या काठी स्थापन केलेला आहे त्याची परंपरा दादा महाराजांनी चालवली 20-22 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर या भागामध्ये दादानं आणलं हे सांगितलं तुम्हाला. पण ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर यांनी अव्यात 1940 साली जेव्हा दादा महाराज वैकुंठवासी झाले, ब्रह्मलीन झाले, त्याच्यानंतर गुरुवर्य महाराज 30 वर्षापर्यंत 70 सालापर्यंत आपल्याला हे प्रचार प्रसार केला. त्याच्यानंतर गुरुवर्य साखरे महाराजांनी सगळा प्रचार प्रसार केला. म्हणजे दादा महाराज, ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर आणि त्यानंतर गुरुवर्य साखरे महाराज, किसन महाराज साखरे, मला नाव घ्यायचं नाही पण कळण्याकरता 3 पिढ्या सतत आपण त्यांचं श्रवण करतो परंपरेनं.
आणि त्यांच्याच या साधक आश्रमाच्या ठिकाणी साधक आश्रमाच्या ज्ञानदान परायण असलेले जे संस्था आहे श्री गुरु साखरे महाराज संस्था किंवा साधकाश्रम, या साधकाश्रमाची जी धुरा आहे ते आज दादा महाराजांच्या परंपरेतून आलेले चौथ्या पिढीचे परमपूज्य गुरुवर्य हरिभक्त वर्ग आहे. बघा तुम्ही म्हणा, पण यशोधन मालक या गादीचे आज विद्यमान चालक आहे आणि मालक आहे. मी अनेक वेळा सांगितले की त्यांची जी योग्यता आहे ती योग्यता यांच्याकडे आहे. आणि त्यांनी आता गायकाचं मुलगं काय करतं, रडलं तर स्वरात गाते असं म्हणतात महाराज म्हणतात बरं का. त्याप्रमाणे गुरुवर्य साखरे महाराज जे चिरंजीव त्यांच्याकडे शिकलेले काय सांगणार नाही दुसरं, नुसती कल्पनाच करण्यासारखी अशा प्रकाराने महाराज इथं आहेत. योगायोगान 3 दिवस आहेत. पण मी काय सांगितलं महाराजांना की म्हणलं आता 3 दिवस पूर्ण नाही नांदेडला, आम्हाला 5 दिवस पाहिजे. 4 दिवस व्याख्यान आणि 4-5व्या दिवशी आपल्याला कीर्तन करायचं अशी माझी कल्पना आहे. ते बाकीचे व्यवस्था करणारे लोक आहेत, पण माझी एक कल्पना आहे. एक म्हातारा म्हणून आपलं सांगतो, बोलतो, दुसरं काही नाही. पटलं तर ठीक आहे, नाही तर नाही, काही नाही आहे. बरं, दुसरं असं आहे की यामध्ये करणारे माणसं आहेत. आम्ही पुष्कळ प्रयत्न केला पण नाही झाली, यश आलं नाही. आता करणारे माणसं आहेत तर करतायत. त्यामुळे त्यांचं आपण मी माझ्या वतीने दादा महाराज साखरे यांच्या संस्थेवर महाराज असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या साक्षीत्वानं आपण टाळ्या वाजवल्याच आहेत. पुन्हा टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावं, ही परंपरा चालू ठेवायची. या ठिकाणी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. याच्यानंतर आपल्या भाग्याने आपल्या अन्नदाता मातोश्री आईसाहेब इथे आलेले आहेत. 3 दिवस त्यांनी आमच्या अलकाताई वट्टमार त्यांना हार घालून या दोघे जणी या. मला तर काय दोघेची या, दोघेही नाही या. त्यानंतर लक्ष्मी आणि नारायणाची जोडी म्हणून आज आपण 2 दिवसापासून रोज पाहतोय. अशा ज्या या ठिकाणी आलेल्या त्यांच्या सौभाग्यवती, त्यांना खरं वेळ नाही आहे, त्यांना काही मला काही द्यायचं नाही आहे, आमच्या घरातलंच आहे, मला काही द्यायचं नाही. पण आज जे काम ज्ञानदानाचं काम महाराज करतात, अन्नदानाचं काम साखरे महाराज यांनी केलेलं आहे. आणि या घराण्यामध्ये ज्ञानदान आणि अन्नदान हे दोन्ही दानं आम्हाला चाललेलं आहे. तर याच्या पुढे हे जी लक्ष्मीनारायणाची जोडी आहे, गुरुस्थानी असलेले यशोधन महाराज त्यांच्या सौभाग्यवती दीप्ती वहिनी आम्ही म्हणतो त्यांना. मी माझं स्वतंत्र नाव आहे त्यांचं. हे जसे मालक आहेत तसे ते मालकीन आहेत. टाळ्या वाजून सर्वांनी केलं. अशा प्रकाराने आणि या सगळ्या कार्यक्रमाचा जो लाभ आहे सर्वांना मिळाला. आणि तुमचे सगळ्यांचे उपकार आहे. आम्ही जे लिंक पाठवली आहे, रामकृष्ण हरीवर जे काही लिंक पाठवली, बरेच लोकांनी पाठवली, मी पण पाठवली, आणि त्या आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे इथं आलात, तर तुमचेही सत्कार जाग्यावर बसूनच
आणि मी हात जोडून आम्ही करतो. तुम्ही इथे बहुसंख्येने आला आणि टाळ्या वाजून सर्वांचे सर्व. त्यानंतर या कार्यक्रमाला सूत्रसंचालन करणारे आणि अव्याहत आज महिन्यापासून 15 दिवसापासून जे काही प्रयत्न केले, हा निखिल, मी काय हरिभक्त म्हणत नाही, कोणती पदवी म्हणत नाही, काही नाही आहे. तर त्याला काय द्यावं असं माझ्या डोक्यात आलं. काय द्यावं त्याला, इकडे इथं बरा, त्याला काय द्यावं असं माझ्या मनात आलं. जवळजवळ हा 6 वर्ष झाले माझ्याकडे शिकतोय. आणि माझ्या डोक्यातलं जे ज्ञान आहे त्यांनी ते सागर वृत्तीप्रवाह 2 वेळा ऐकून अनेक अद्वैत मकर ग्रंथ ऐकून तयार झालेला आहे. आणि त्याची योग्यता आजच्या कीर्तनकारामध्ये वेदांत शास्त्र प्रचूर असं कीर्तन किंवा प्रवचन करणं कोणी मिळणार नाही. त्याची आठवण होईल, साखरेमध्ये आठवण होईल, महाराजांची आठवण असा हा निखिल आहे. आणि त्यांनी मोठं एक मला आश्वासन दिले. मी याला शिकवायचं कारण हे सांगतो. मला जाहीर करायला काय हरकत नाही. त्याच्याने 10 वेळा मी विचारून घेतलं की या जीवनामध्ये उरले ते हरी तुम्हा समर, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येत होरी, आणि उरले ते हरी समर. कोण मग बघा, कोणी येऊन उभं राहायचं, त्याचा मी साष्टांग नमस्कार करतो की जीवनामध्ये हेच करायचंय. काय करायचंय तर ब्रह्मचारी राहायचे. रंगनाथ महाराज जसे ब्रह्मचारी राहिले, मी जसा ब्रह्मचारी राहिलो, अनेक आहेत तशा पद्धतीनं राहायचं ठरवलं पहिल्यांदा. त्यामुळे त्यांनी सांगितलं मध्यंतरी त्याला कुठेतरी जावं, राहावं, करावं असं वाटत होतं. उत्तर प्रदेशचं विद्वान आहे, ते विद्वान बुद्धिमान आहे, त्यात वाद नाही आहे. आणि जवळजवळ माझ्या लिंकवर जे लोक बघणारे आहेत त्यांना सर्वांना यांचं नाव माहिती आहे. निखिल कोण आहे काय, तर त्याला काय द्यावं, तर काही द्यायचं काही कारण नाही. फक्त एक हार द्यायचं ये. आणि मला काय वाटतं, माझ्या डोक्यातलं सगळं दिलंय, डोक्यावर चबीन द्यावं त्याला, बांधा डोक्यातलं असू दे, पण वरचं काय करायचं, वरचं बिन द्यावं, काय करायचंय बांध बाबू, व्यवस्थित बांध. हा याप्रमाणे झालं पाहिजे. तर एकच आहे. आता यानंतर आपल्याला जे काही या निखिल जरी पुढाकारी असला तरी तो कोणाच्या पायावर उभा आहे. ते वाळूसारखे नाही आहे, ते खडकासारखे आहेत. ते खडकावर बरोबर आहे, बरोबर. चालती करणे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. सगळ्याच करणार आहे. नाव घेतो तुम्ही करा. यानंतर या आपल्या दिंडीचे प्रमुख चालक श्री एकनाथजी वट्टवमार यांनी यावं. त्यांचा सत्कार आमचे हरिभक्तप्राण सावकार व करतील. जेवढे चालक नाव लवकर चला, आपल्याला कार्यक्रमाला उशीर झालाय. पत्तेवार साहेब, भायेकर साहेब, गुरुजी, दीपक सावकार, या आपण सगळ्यांनी पटपट या पुढे. एकनाथ सावकार, भायेकर साहेब, दीपक सावकार, निखिल. चला सर्वांनी पटोपट यायचं. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपल्याला आरतीला सुरुवात करायची. दिंडीचे सर्व पदाधिकारी प्रल्हाद पोद्दार समोर या. ओले वकील साहेब यांनी देखील समोर यायचं. ज्यांचा सत्कार झालाय त्यांनी प्रसाद घेऊन बाजूला चला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
श्री सद्गुरू साखरे महाराज की जय. मी जाणतो की कार्यक्रम आपला दीर्घ चालतोय, परंतु एक 5 मिनिट ठीक आहे. ते एवढा कृतज्ञतापूर्वक वय वर्ष 81-82 असताना एवढा अट्टहासानं हे गुरुजींच्या नावानं दिंडी चालली हा भाव हृदयात ठेवून जे लोक चालवतात त्यांचा सत्कार करतात. आपण खाली बसून टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरू साखरे महाराज की जय. तोपर्यंत आजच्या आरतीचे जे यजमान आहेत त्यांनी इथे व्यासपीठावर यायचंय.